खरं तर आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. प्राजक्त तानपुरेंसारखा एक चांगला कार्यकर्ता गेल्या काही वर्षांपासून विधानसभेमध्ये एक मंत्री म्हणून त्यांना काम करण्याची आणि काम करत असताना पाहण्याची मला संधी त्यावेळेला प्राप्त झाली. एक अतिशय शांत आणि फार अभ्यासूपणे आमच्यासारख्या बलाढ्य अशा विरोधकांना त्यावेळच्या काळामध्ये अतिशय शांतपणे उत्तर देताना पाहत असणारे आम्ही सर्वजण. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी की जे वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक राजकर्त्याबरोबर, प्रत्येक राजकारण्याबरोबर सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या अनेक समस्या, त्या भागातील असणाऱ्या समस्या या जाणून घेऊन त्यांना मार्गस्थ कसं करता येऊ शकते या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की शिवाजीराव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळेला आदरणीय देवेंद्रजींनी प्राजक्तजींशी जेव्हा चर्चा झाली, बोलले, तेव्हा त्यांनी त्या भागातील असणाऱ्या तिन्ही तालुक्यातील असणाऱ्या ज्या अडचणी की ज्या विकासात्मक दृष्ट्या तिथल्या नागरिकांच्या पूर्ण होणं अपेक्षित आहे अशा अपेक्षा ज्यावेळेला व्यक्त केल्या त्यावेळेला देवेंद्रजींनी त्यांना त्या सर्व पूर्ण करण्याचं आश्वासन हे दिलं. त्याची आपणा सर्वांना कल्पना आहे. तिथला धरणातला गाळ असेल, तिथली असणारी जमीन की ज्या जमिनीच्या बाबतीमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या की ती जमीन सरकार ही त्यावेळेला घेणार आहे, घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भात काय करता येऊ शकतं. आणि राहुरी नगरपंचायत जी आहे या नगरपरिषदेला विकासात्मक निधी हा कसा देता येऊ शकतो आणि तिथल्या असणाऱ्या MIDC ज्या आहेत त्या MIDCमध्ये तिथल्या असणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होणं आणि त्यासाठी तिथे प्रकल्प नेणं या सर्व गोष्टी या येणाऱ्या काळात पूर्ण करणं हे तिथल्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे. ही चर्चा करत असताना जेव्हा मी असेन, बावनकुळेजी असतील, आम्ही सर्वजण, आदरणीय विखे पाटीलजी असतील, सुजय असेल, माझ्याबरोबरचे असणारे आम्ही सर्व सहकारी ज्यावेळेला प्राजक्तजींबरोबर जाऊन बोललो तेव्हा स्वाभाविकपणे त्यांनी ज्यावेळेला अशा पद्धतीने नागरिकांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारे विषय हे ज्यावेळेला मांडले त्यावेळेला लक्षात आलं की एक नेता की ज्याला जनतेची असणारी जाण ज्याला म्हणतात की ही कामं व्हायला पाहिजेत ही त्यांच्या बोलण्यामधून सातत्याने जाणवत होती. आणि मग देवेंद्रजींनी हा विश्वास व्यक्त केला. देवेंद्रजींनी प्राजक्तजींना सांगितलं की थोडासा विचार करा आणि त्यांनी विचार आज पक्का केला की हो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर हे आपण यानंतरच्या काळात राजकारणात पुढे जाऊ. खरं तर मला फार आनंद आहे की एक तरुण असा सहकारी त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर काम करायला निघाला आहे. त्यामुळे मी प्राजक्तजी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व त्या भागातील त्यांच्याबरोबर वर्षानुवर्ष जोडलेले, समाजातील विविध घटकांबरोबर जोडलेले, विविध संस्थांबरोबर काम करणारे
अशा सर्व जणांनी आज त्यांच्याबरोबर ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचंही आणि प्राजक्त आणि त्यांचा एकदम म्हणजे हल्ली तर जमाना यांचाच आहे, एवढे फास्ट रन्स करतात. म्हणजे 2 दिवस तर मी कंटिन्यू बॅटिंगच बघतो आहे. झोपेतही मला तो सूर्यवंशीच आठवतो आणि याला बघितल्यानंतर मला तसाच वाटतो. त्यामुळे एकदम त्या मोडमध्ये आहे. हे प्राजक्तजींनी ती वेळ बघितली आणि त्याला घेऊन आलेत असं मला वाटतं. त्यामुळे एक चांगला सहकारी आमच्याबरोबर जोडला गेला आहे. त्यामुळे मी फक्त या क्षणाला एवढंच सांगेन की ज्या विश्वासाने त्यांनी आज प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि कुठेही विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असं मी आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचं एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण आलात त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.